नवीन वर्षाचा हर्षोल्हासात आपण स्वागत केलेले आहे आणि सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचा जल्लोष साजरा करतोय। पण नवीन वर्षामध्ये काही महत्त्वाचे बदल सुद्धा होणार आहेत आणि त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासून काही बाबतीत तुमचा खिसा हलका सुद्धा होणार आहे। नेमके काय बदल होणार आहेत पाहूया हा विशेष रिपोर्ट। नवीन वर्ष नव्या आशा नवी स्वप्न घेऊन येतं। त्याच सोबत आपल्या दैनंदिन जीवनात काही बदल हे घेऊन आले। 2025 मध्ये आपल्या खिशावर काहीसा भार पडणार आहे। काही जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार आहेत तर काही आर्थिक बदलही होणार आहेत। तेल विपणन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजीच्या किमतीचा आढावा घेतात। गेल्या काही महिन्यांपासून घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत, पण आता निवडणुका संपल्यानं एलपीजीचे दर वाढण्याची शक्यता आहे। नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्या त्यांच्या मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार आहेत। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच करदात्यांना कठोर जीएसटी अनुपालन नियमांना सामोरं जावं लागेल आणि सर्व करदात्यांना मल्टी फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू केलं जाईल। यामुळे सुरक्षा वाढणार आहे। यूपीआय व्यवहाराची जानेवारी 2025 पासून कमाल मर्यादा 10,000 करण्यात येणार आहे। याआधी ती 5,000 रुपये होती। सदस्यांसाठी एटीएमची सुविधा दिली जाणार आहे। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेतल्या नोंदणी असलेल्या 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट मिळू शकणार आहे। केंद्र सरकार नियमित डेबिट कार्ड प्रमाणे एटीएम मधून पीएफ काढण्याच्या सुविधेवर काम करतेय। आरबीआयनं 1 जानेवारी 2025 पासून शेतकऱ्यांना हमीशिवाय कर्ज देण्याची मर्यादा 2 लाख रुपये केली। यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 इतकी होती। 1 जानेवारी 2025 पासून सेन्सेक्सची मासिक एक्सपायरी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी होईल, तर सेन्सेक्सचे साप्ताहिक करार शुक्रवार ऐवजी दर आठवड्याच्या मंगळवारी संपतील। 2025च्या सुरुवातीला कार घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना खिसा थोडा हलका करावा लागणार आहे। मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रा, होंडा आणि कियाच्या कार महागणार आहेत। त्याचबरोबर मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी ब्रँडच्या कारच्या किमती 2 ते 4% वाढणार आहेत। वाढीव उत्पादन खर्च, मालवाहतूक शुल्कात वाढ, वाढती मजुरी आणि परकीय चलनाच्या अस्थिरतेमुळे दरवाढ होणार आहे। नव्या वर्षाची सुरुवात आयुष्यात बरंच काही नवीन घेऊन येते। यंदाचं नवं वर्ष काही आर्थिक बदल, आर्थिक भारही घेऊन आला। त्यामुळे नवं वर्ष सुकर जाण्यासाठी हे नवे नियम नक्की जाणून घ्या। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।